ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? मस्त, उत्तम. मी सुद्धा मस्त. आपल्याला आपल्या एका व्ह्युअरने एक प्रश्न पाठवलेला आहे की हे युनिवर्स खरंच काही साईन वगैरे देत असतं का? हे युनिवर्स खरंच काही चिन्ह दाखवत असतं का? आपल्यापैकी अनेक जण असा दावा करतात की जेव्हा आपल्याला खरोखर मार्गदर्शनाची आवश्यकता असते, जेव्हा आपलं कन्फ्युजन होत असतो, जेव्हा आपण कुठल्याही एका निर्णयावर येऊ शकत नसतो, तेव्हा या युनिवर्सकडून आपल्याला साईन मिळत असतात आणि त्या साईननुसार जर का आपण निर्णय घेतला तर तो निर्णय योग्य सिद्ध होतो. आपल्या या व्ह्युअरचा असा प्रश्न आहे की खरंच असं काही साईन वगैरे असतं का? म्हणजे अशा घटना घडत असतात, हे युनिवर्स आपल्याला साईन देतंय असं वाटेल अशा घटना घडत असतात, पण खरंच त्या घटनांच्या मागे युनिवर्सच साईन देतंय असं असतं की काही वेगळं कारण असू शकतं. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या व्ह्युअरच्या प्रश्नांना उत्तर देताना युनिवर्सने दिलेले साईन म्हणजे नेमकं काय असतं, हे खरं असतं का, आणि जर हे खरं असतं तर ते कशा प्रकारे वापरलं जातं, युनिव्हर्सल साईन किंवा युनिवर्सने दिलेले साईन हे कशा प्रकारे वापरायचे असतात, हा संपूर्ण विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पण अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. आता हे साईन दाखवतं म्हणजे काय दाखवतं, तर बऱ्याच वेळेला असं होतं की समजा मी एक असा माणूस आहे ज्याचं न्यूमरोलॉजीवर थोडासा विश्वास आहे की जर का एखादा नंबर हा शुभ असतो असं मला वाटत असेल तर माझ्या कन्फ्युजनच्या काळामध्ये, माझ्या बदलाच्या काळामध्ये मला जर एखादा शुभ नंबर दिसत असेल तर मी असं समजतो की नाही, युनिवर्सने पाठवलेला हा सिग्नल आहे, हा एक साईन आहे की सगळं व्यवस्थित होणार आहे. जेव्हा आपल्याला भविष्याबद्दलची काळजी असते तेव्हा देखील अशी जर का चिन्ह आपल्याला दिसली तर आपल्याला जरा आधार मिळतो. उदाहरणार्थ अनेक जणांचा 1111 या नंबरवर खूप विश्वास असतो. 1111 4 वेळेला 1 हा जो आकडा आहे या नंबरला अनेक जण शुभ आकडा असं म्हणतात, आणि जेव्हा तुम्हाला कुठून तरी आधार हवा असतो आणि नेमकं त्यावेळेला तुम्हाला हा आकडा किंवा असा कुठला तरी शुभ आकडा कुठेतरी दिसतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही, युनिवर्सने सिग्नल पाठवलेला आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे. असे अनेक साईन असतात. काही जणांना 1111 दिसतात तर काही जणांना त्यांचं आराध्य दैवतेचे फोटो सगळीकडे दिसायला सुरुवात होते. म्हणजे जर का तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल, स्वामी समर्थांना जर का तुम्ही मानत असाल तर अनेकांच्या बाबतीमध्ये असं होतं की अचानक सगळीकडे स्वामी समर्थांचे फोटो दिसायला सुरुवात झालेली आहे. गाड्यांच्या मागे आजकाल स्वामी समर्थ असतात, कुठेतरी शॉपमध्ये, कुठेतरी हॉटेलमध्ये वगैरे स्वामी समर्थांचे फोटो असतात. आपल्या कोणाच्या तरी घरी जाण्याचा योग येतो तर त्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो असतो. याला देखील अनेक जण साईन असं कन्सिडर करतात. तर काही जणांच्या बाबतीमध्ये असं असतं की जर का मुंगूस दिसलं तर ती एक शुभ गोष्ट समजली जाते. भारद्वाज पक्षी दिसला तर शुभ गोष्ट समजली जाते, एक गुड साईन, शुभ शकून समजला जातो. असे अनेक साईन वेगवेगळे अनेकांना दिसत असतात. त्याचबरोबर इंट्युशनच्या मार्फत सुद्धा हे युनिवर्स आपल्याला सिग्नल देत असतं, चिन्ह दाखवत असतं, साईन देत असतं असं देखील म्हणलं जातं. उदाहरणार्थ समजा मी रोज एका विशिष्ट वेळेला विशिष्ट बसने ट्रॅव्हल करत असेल किंवा विशिष्ट वेळेला विशिष्ट लोकल ट्रेननी ट्रॅव्हल करत असेल आणि आज मला अचानक असं जर का वाटलं की नाही, आज ना मी थोडंसं उशिरा जावं, त्याच्यानंतरच्या ट्रेननी जावं किंवा त्याच्या आधीच्या ट्रेननी जावं, आणि मी जर ते खरंच अप्लाय केलं आणि नंतर जर मला कळलं की मी रोज ज्या ट्रेननी जातो, ज्या ट्रेननी मी आज गेलो नाही त्या ट्रेनचं काहीतरी बरं वाईट झालं, अशा वेळेला आपल्या मनामध्ये येतं की नेमकं त्याच दिवशी कसं काय मला वाटलं की मी आधीच्या ट्रेनने जावं किंवा नंतरच्या ट्रेनने जावं. याचा अर्थ या युनिवर्सनेच माझ्या मनामध्ये हा विचार आणून मला थांबवलं होतं, मला मागे ओढलं होतं, त्या घटनेपासून मला लांब ठेवलं होतं, मला सुरक्षित ठेवलं होतं. सो हा सुद्धा एक युनिवर्सचा साईन आहे असं काही जण कन्सिडर करतात. अशा घटनांना अनेकदा योगायोग देखील म्हणलं जातं, पण यालाच काही ठिकाणी सिंक्रोनिसिटी असं म्हणलं गेलेलं आहे. म्हणजे योगायोग हे नॉर्मली घडतात, पण नेमकं अशाच वेळेला कसं काय योगायोग घडला? नाही, हा योगायोग नाही आहे, हा मला नक्कीच युनिवर्सने दिलेला संकेत आहे, चिन्ह आहे, साईन आहे असा देखील काही जण याचा अर्थ काढतात. आता हे युनिवर्स दरवेळेला सकारात्मकच सिग्नल दाखवत असतं का? तर नाही, काही वेळेला एखादी गोष्ट करू नकोस म्हणून सुद्धा आपल्याला या युनिवर्सकडून साईन मिळत असतात. उदाहरणार्थ समजा आपण एखाद्या व्यक्तीला भेटायला चाललेले असू, त्या भेटण्यामागचं कारण काही असू शकतं, एखादी बिझनेस मीटिंग असू शकतं किंवा एखादी व्यक्ती लग्नाच्या उद्देशाने दुसऱ्या एका व्यक्तीला भेटायला चाललेली आहे असं देखील त्यामागचं कारण असू शकतं. सो एखाद्या व्यक्तीला भेटायला जाताना वाटेमध्ये जर काही अशा रेड फ्लॅग सारख्या गोष्टी घडत असतील तर त्यावरून देखील आपण या कन्क्लुजनवर येतो की या व्यक्तीला भेटायला जाताना जर का वाटेमध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत तर याचा अर्थ असा होतोय की हे युनिवर्स मला सावध करतंय की त्या व्यक्तीपासून तू लांब राहावंस. तू जर का बिझनेससाठी चाललेला असशील किंवा तू जोडीदार शोधण्यासाठी चाललेला असशील तर
या बाबतीमध्ये तू त्या व्यक्तीपासून सावध राहावंस असं हे युनिव्हर्स मला सांगतंय. आणि कदाचित म्हणूनच बरोबर त्याच व्यक्तीला भेटायला जाताना वाटेमध्ये एवढे अडथळे आलेले होते. मग ते अडथळे काही असू शकतात की माझी बसच चुकली, मला रिक्षाच नाही मिळाली, माझी गाडीच पंक्चर झाली, किंवा अचानक मला वाटेमध्ये कुठलं तरी वेगळंच काम आल्यामुळे मला तिकडे जाऊन परत त्या व्यक्तीला भेटायला जावं लागलं, त्यामुळे त्या व्यक्तीला भेटायला जायला उशीर झाला, मध्येच पाऊस आला, पावसामध्ये मी अडकलो. अशा अनेक गोष्टी घडण्याची शक्यता असते, ज्याचा अर्थ आपण असा लावत असतो की नाही, बहुतेक त्या व्यक्तीला मी भेटायला जाऊ नये असं युनिव्हर्सला वाटतंय. आता सगळ्यात पहिल्यांदा हे पाहूयात की युनिव्हर्स साईन केव्हा देतं. जर देत असेल तर केव्हा देत असतं, तर आयुष्यामध्ये जेव्हा सगळं छान चालू असतं तेव्हा या युनिव्हर्स साईन देत असतं. किंवा हे युनिव्हर्स साईन देत पण असेल पण आपण त्या साईनच्याकडे पाहतो तरी, आपण ती साईन नोटीस तरी करतो नाही. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडत असतो, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नकारात्मक फेज चालू असते, जेव्हा आपल्याला कुठला तरी निर्णय घेण्यामध्ये कन्फ्युजन असतं, तेव्हाच आपल्याला या युनिव्हर्सच्या साईन्सची गरज भासत असते. आणि तेव्हाच हे युनिव्हर्स काही चिन्ह दाखवत असतं, काही साईन दाखवत असतं, जेणेकरून आपण योग्य निर्णय घेऊ शकू. आता युनिव्हर्सने पाठवलेल्या या सायन्सचा, या चिन्हांचा वेगळ्या वेगळ्या बाजूने, वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करूयात. सगळ्यात पहिल्यांदा विज्ञान किंवा मानसशास्त्र या बाजूने विचार करूयात आणि मग आपण अध्यात्माच्या दृष्टीने देखील याचा विचार करणार आहोत. या बाबतीमध्ये विज्ञान काय म्हणतं, तर विज्ञानाचं असं म्हणणं आहे की हे जे सगळे आपल्याला सायन्स दिसत आहेत याच्या मागे अनेक कारणं असू शकतात. विज्ञान असं म्हणतं की आपला मेंदू हा एक पॅटर्न मशीन आहे. पॅटर्न मशीन म्हणजे काय, तर मानवी मेंदूचा हा एक नैसर्गिक गुणधर्म आहे की तो अनेक ठिकाणी पॅटर्न्स शोधत असतो आणि त्या पॅटर्ननुसार तो अर्थ देखील लावत असतो. उदाहरणार्थ एखाद्या चित्रामध्ये अनेक रंग असतात, पण जर का आत्ता माझ्या मनामध्ये लाल रंग असेल तर बरोबर मला त्या चित्रामधले फक्त लाल रंगच उठून दिसतात. माझ्या मनामध्ये जर का आज निळा रंग असेल तर कदाचित त्या चित्रामध्ये मला फक्त निळा रंगच उठून दिसतो, असं होऊ शकतं. याला पॅटर्न शोधणं म्हणतात. ठीक आहे. सो मानवी मेंदूचा हा नैसर्गिक गुणधर्म आहे की तो अनेक ठिकाणी पॅटर्न शोधत असतो आणि त्यामुळे अनियमित घटनांमध्ये देखील आपल्याला कधी कधी अर्थ दिसत असतात. अनियमित घटना म्हणजे याच की अचानक मला काहीतरी वेगळं वाटायला लागलं आणि मी काहीतरी वेगळा डिसिजन घेतला, किंवा कोणाला तरी भेटायला चाललोय आणि वाटेमध्ये काहीतरी घडणाऱ्या गोष्टींचा मी एकमेकाशी संबंध लावला आणि त्यावरून मी या कन्क्लुजनवर आलो की हे युनिव्हर्स मला असं सांगतंय की त्या व्यक्तीपासून तू लांब राहायला हवंस. हा सगळा अर्थ आपणच काढलेला असतो, कारण आपण त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न शोधलेला असतो, असं विज्ञान सांगतं. विज्ञान असं म्हणतं की या सगळ्याच्या मागे आपलंच मानसशास्त्र काम करत असतं. म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये खरं सांगायचं तर आपला निर्णय हा आधीपासून ठरलेला असतो, फक्त आपण योग्य निर्णय घेतोय याचं कन्फर्मेशन आपल्याला हवं असतं. आणि त्यामुळे आपण स्वतःहूनच अशा सायन्सच्या शोधामध्ये असतो. उदाहरणार्थ जसं एखादा निर्णय घ्यावा की घेऊ नये, हो असा निर्णय घ्यावा की नाही असा निर्णय घ्यावा, या बाबतीमध्ये खरं म्हणजे आपलं निर्णय आधीपासून झालेला असतो की बाबा मला हो असा निर्णय घ्यायचा आहे. पण आपण जो निर्णय घ्यायचं ठरवलेला आहे त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये आपल्याला कुठलंही जस्टिफिकेशन मिळत नाहीये, किंवा आपल्याला कुठलंही असं लॉजिक मिळत नाहीये की मला हा निर्णय का घ्यायचा आहे, मला हो असाच निर्णय घ्यायचा आहे, पण त्यासाठी मला कुठलंही कारण मिळत नाहीये. अशा वेळेला मग आपण आपोआपच आजूबाजूला अशी कुठली सायन्स दिसतायत का ते पाहायला सुरुवात करतो आणि मग अशा वेळेला आपल्याला 11-11 दिसतं. बरोबर, म्हणजे आपल्या आजूबाजूला 1-1-1-1 म्हणजेच 11-11 हा आकडा अनेकदा असेल, पण बरोबर आपल्याला गरज असते तेव्हाच आपण पाहतो कुठे दिसतोय का 11-11, आणि मग 11-11 दिसल्यानंतर आपण या कन्क्लुजनवर येतो की ओके, म्हणजे मी हो असा निर्णय घेतोय, हे योग्य करतोय. किंवा जसं मी आत्ता मगाशी उदाहरण दिलं की मी एखाद्या व्यक्तीला कुठल्या तरी कामासाठी भेटायला चाललेलो आहे. असं असताना माझ्या मनामध्ये खरं म्हणजे आधीपासूनच नकारात्मक निर्णय घेण्याकडे ओढा आहे. काहीतरी मी त्या व्यक्तीबद्दल ऐकलेलं आहे, काहीतरी पाहिलेलं आहे, किंवा माझ्या मनामध्ये कुठली तरी वेगळी व्यक्ती आहे, त्या वेगळ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये मी ऑलरेडी सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. असं असताना आत्ताची जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला भेटायला जाताना जेव्हा वाटेमध्ये या सगळ्या गोष्टी दिसतात तेव्हा मग आपण त्याचा अर्थ असा लावतो की नाही मी या व्यक्तीपासून लांबच राहायला हवं, असं मला युनिव्हर्स सांगतंय. कदाचित त्या व्यक्तीला भेटायला जाताना वाटेमध्ये अनेक सकारात्मक गोष्टी पण घडलेल्या असतील, पण आपल्याला नकारात्मक चिन्ह हवी असतात.
आपण शोधताना नकारात्मक चिन्हच शोधतो आणि त्यामुळे आपल्याला सापडताना देखील नकारात्मक चिन्हच सापडतात आणि मग आपण अशा कन्क्लुजनवर येतो की नाही, युनिव्हर्सने नकारात्मक सिग्नल सांगितलेला आहे, नकारात्मक सायन्स मला दाखवलेली आहे, त्यावरून आपण हा निर्णय घ्यायला हवा की नाही, त्या व्यक्तीपासून मी लांबच राहायला हवं. इथे ना आपण एक अत्यंत इंटरेस्टिंग असं उदाहरण घेऊ शकतो, ते म्हणजे शेअर मार्केटचं. आपण जर कधी विचार केला असेल तर शेअर मार्केटच्या बाबतीमध्ये असं होतं की मार्केट जेव्हा वर जातं तेव्हा आपण असा विचार करतो की नाही, काहीतरी ना सकारात्मक घडलं असेल बरं का, त्यामुळे मार्केट एवढं वरती गेलं, आणि मग आपण सकारात्मक कारण शोधायला लागतो आणि आपल्याला सकारात्मक कारण सापडतं. तसंच मार्केट जेव्हा खाली जातं तेव्हा आपण नकारात्मक कारणं शोधतो, आपल्याला नकारात्मक कारणं सापडतात. पण खरं सांगायचं तर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही कारणं कायम एकत्रच अस्तित्वात असतात. आपण शोधतो म्हणून सकारात्मक दिसतं आणि आपण शोधतो म्हणून नकारात्मक दिसतं, नाही तर दोन्ही कारणं दरवेळेला अस्तित्वात असतातच. तसंच इथे आहे की आपण एखाद्या व्यक्तीला भेटायला जाताना किंवा कुठल्याही कामाच्या वेळेला आपला बऱ्याच वेळेला निर्णय झालेला असतो. त्या निर्णयाच्या बाजूने कुठले सिग्नल्स मिळत आहेत का, काही सायन्स दिसत आहेत का, हे आपण शोधत असतो. त्यापेक्षा असे सायन्स मिळायला आपण लगेच ते हेरतो आणि त्यामुळे मग आपल्याला असं वाटतं की नाही, युनिव्हर्सने मला सिग्नल दिलेला आहे जो आता मी फॉलो करणार आहे. त्याचबरोबर मानवी मेंदूचा हा एक नैसर्गिक गुणधर्म असतो की आपल्या पाठीशी कोणीतरी आहे ही भावना त्याला सुखद वाटत असते, त्याला सुखकर वाटत असते. म्हणजे जसं मी आत्ता सांगितलं की समजा मी रोज एका विशिष्ट वेळेला विशिष्ट लोकल ट्रेननी ट्रॅव्हल करतोय आणि आज अचानक मला असं वाटलं की मी आधीच्या ट्रेननी जावं किंवा नंतरच्या ट्रेननी जावं, आणि नेमकं त्याच दिवशी माझ्या रेग्युलर ट्रेनला काहीतरी झालं. हे उदाहरण आपण आत्ता मगाशी पाहिलं. आता या बाबतीमध्ये खरं म्हणजे आपण असा विचार करणं गरजेचं आहे की ही गोष्ट मी फक्त त्याच दिवशी केली का. म्हणजे अनेक वेळेला माझ्या मनामध्ये हे आलं असेल की मी आज जरा लवकर जातो किंवा उशिरा जातो, आज मी कुठल्या तरी वेगळ्या ट्रेननी जातो, हे मी अनेकदा करतो. पण आपल्या मनामध्ये फक्त आजचाच विचार येतो की नाही, आज मी असं केलं आणि असं झालं. सो याला कोइन्सिडन्स किंवा योगायोग असं म्हणतात. पण आपली ही इच्छा असते की नाही, युनिव्हर्स आहे आणि युनिव्हर्सनी मला इंट्युशन्सच्या मार्फत सांगितलं की आज त्या ट्रेनला जाऊ नको. अरे तू अनेकदा हे केलेलं आहेस, तरीसुद्धा आज मात्र असं घडलं. या गोष्टीला आपण स्वतः विश्वास ठेवू इच्छितो की युनिव्हर्स नावाची गोष्ट आहे, युनिव्हर्सने साईन दिलेले होते इंट्युशनच्या मार्फत आणि मी तो साईन फॉलो केला म्हणून मी वाचलो. सो माझ्या पाठीशी युनिव्हर्स आहे, युनिव्हर्सच्यामुळे मी वाचलो आज. ही भावना माणसाला छान वाटत असते, माणसाला आधार देणारी वाटत असते, सुखकर वाटत असते. जेव्हा आयुष्यामध्ये एखादी नकारात्मक घटना घडते त्यावेळेला देखील अशा भावना आपल्याला सपोर्ट देत असतात. थोडक्यात अशा भावना आपल्याला अनेकदा आधार देत असतात. त्या आधारच्या जोरावर आपण उभे राहतो. कितीही खडतर परिस्थिती जरी आयुष्यामध्ये निर्माण झाली तरी जेव्हा अशी भावना असते की नाही माझ्या पाठीशी कोणीतरी आहे, तेव्हा ती भावना आपल्याला ती परिस्थिती फेस करायला सपोर्ट करते, ताकद देते, बळ देते. आता यामध्ये एक मानसशास्त्रीय संकल्पना देखील आहे जिचं नाव आहे बॅडर-मेनहॉफ इफेक्ट, म्हणजे फ्रिक्वेन्सी इल्युजन. म्हणजे काय तर जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट नव्याने समजते तेव्हा तीच गोष्ट आपल्याला सगळीकडे दिसायला सुरुवात होते. उदाहरणार्थात समजा मला आजच असं कळलेलं आहे की 11-11 ही एक चांगली गोष्ट आहे, 11-11 हा एक शुभ आकडा आहे, पॉझिटिव्ह साईन आहे. असं जेव्हा मला कळतं तेव्हापासून मला अनेक ठिकाणी 11-11 दिसायला सुरुवात होतं. मला कोणीतरी सांगतं की अरे 11-11 हा एक चांगला आकडा आहे बरं का, त्यामुळे जर तुला आजूबाजूला कुठे 11-11 दिसत असेल तर याचा अर्थ आत्ता तुझ्या आयुष्यामध्ये जी कुठली फेज आहे ती फेज तू सहज पार करणार आहेस. किंवा आत्ता तू कुठल्याही एखाद्या विशिष्ट संकटामध्ये अडकला असशील तर त्या संकटामधून तू सहज बाहेर पडणार आहेस. किंवा जर तुझं कुठलं तरी काम व्हायचं असेल, तुझी कुठली तरी एक्झाम असेल, कुठला तरी इंटरव्ह्यू असेल, कुठून तरी काहीतरी पैसे यायचे असतील, तर अशा वेळेला जर का तुला असा आकडा दिसला तर याचा अर्थ समजून घ्यायचं की तुझं काम पॉझिटिव्ह होणार आहे. अशा वेळेला मग आपण आजूबाजूला त्या गोष्टी शोधायला सुरुवात करतो आपोआपच, आणि आपण जे शोधतो ते आपल्याला सापडत असतं. आपल्या आजूबाजूला सगळं असतं, फक्त आपण शोधायची देर असते. सो मग आपणच त्या गोष्टी शोधायला सुरुवात करतो आणि मग आपल्याला सगळीकडे 11-11 दिसायला सुरुवात होते. याचं एक उत्तम उदाहरण जे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी घडलेलं आहे ते म्हणजे आपल्याला जर का एखादी कार घ्यायची असेल आणि आपण जर एखादी कार फायनल केली असेल तर तीच कार आपल्याला रस्त्यावर सगळीकडे दिसायला सुरुवात होते. इतर वेळेला ती कार रस्त्यावर नव्हती का? होती, पण आता आपलं त्या कारच्याकडे लक्ष जायला लागलेलं आहे. तीच गोष्ट इथे देखील असते की जोपर्यंत तुमच्या मनामध्ये ती गोष्ट नसते तोपर्यंत तुम्हाला ते दिसत नाही, किंवा ते असतं पण तुम्ही ते नोटीस करत नाही. आणि एकदा का ती गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये शिरली की मग तुम्हाला सगळीकडे ते दिसायला सुरुवात होतं. याच्या मागे मानसशास्त्र काम करत असतं.
आता या विषयाकडे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पाहूयात. अध्यात्म असं सांगतं की माणसाला जीवनामध्ये असे संकेत मिळत असतात, अशी प्रेरणा, अशा सूचना मानवाला मिळत असतात. कदाचित त्याच्यामागे ईश्वर कृपा असू शकते किंवा आपलीच अंतःप्रेरणा असू शकते, पण कुठल्या का मार्गाने होईना, तुम्ही त्याला ईश्वर म्हणा, तुम्ही त्याला युनिव्हर्स म्हणा, तुम्ही त्याला इंट्युशन म्हणा किंवा अजून काही म्हणा, पण माणूस एकटा नाहीये, त्याच्या पाठीशी कोणीतरी आहे. ही गोष्ट अध्यात्म कायम सांगत असतं. मग त्याच्या पाठीशी असणारं त्याचं सबकॉन्शियस माइंड असो किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन असो किंवा त्याच्या अंतरंगात असलेला सूक्ष्म घटक म्हणजेच आत्मा असो किंवा अजून काही असो, पण अध्यात्म असं सांगतं की मनुष्याच्या पाठीशी कोणीतरी आहे. मनुष्य एकटा नाही आहे. मनुष्याला घाबरायची अजिबात आवश्यकता नाही. योग्य वेळेला, वेळोवेळी आपल्याला ते जे कोणी आपल्या पाठीशी आहे ते साईन देत असतं, ते संकेत देत असतं, असं अध्यात्म सांगतं. आणि अशा दृष्टिकोनातून पाहता साईन म्हणजे दिशा दाखवणारा इशारा असं म्हणलं गेलेलं आहे. पण त्याचबरोबर अध्यात्म हे देखील सांगतं की कुठल्याही गोष्टीला स्वीकारताना सतसत विवेक बुद्धी जागृत राहू देत. बऱ्याच वेळेला इंट्युशन काय आणि मनात आलेला विचार काय या दोन गोष्टींमध्ये माणसाची गल्लत होते. बऱ्याच वेळेला आपण मनात एखादा विचार आला आणि तो इंट्युशन आला म्हणून घेतो, किंवा बऱ्याच वेळेला इंट्युशन येतं पण त्याला एक रेग्युलर विचार म्हणून आपण सोडून देतो. हे नाही होता कामा. तुम्हाला योग्य तो डिसिजन सतसत विवेक बुद्धीच्या आधारे देखील घेता यायला हवा. तुम्हाला या गोष्टी ओळखता यायला हव्यात, असं देखील अध्यात्म सांगतं. सो युनिव्हर्स खरंच साईन देतं का याचं उत्तर देताना विज्ञान जरी असं सांगत असलं की कुठल्याही सायंटिफिक एव्हिडन्सच्या आधारे ही गोष्ट सिद्ध नाही करतायत, तरी सुद्धा अध्यात्म असं म्हणतं की माणसाच्या अनुभवाच्या पातळीवरून जर का आपण विचार केला तर हे लक्षामध्ये येतं की युनिव्हर्सने दिलेला साईन म्हणजे अंतःप्रेरणा स्पष्ट करणारा किंवा तुमचं लक्ष एखाद्या ठिकाणी घेऊन जाणारा किंवा तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देणारा हा एक अनुभव असू शकतो. पण अध्यात्म जरी या सायन्सना, युनिव्हर्सने दिलेल्या या सायन्सना सपोर्ट करत असलं तरी देखील कुठल्याही सायन्सच्या आधारावर निर्णय घेताना दोन गोष्टी आपण चेक करणं गरजेचं आहे. एक म्हणजे तो साईन परत परत आपल्याला दिसायला हवा. जर का आपण एकदा कधीतरी मला साईन दिसलाय आणि त्यानुसार आता मी लगेच डिसिजन घ्यायला मोकळा झालोय, तर एकदा घडलेला योगायोग असू शकतो. परत परत घडतं तेव्हा त्याला योगायोग म्हणत नसतात. तेव्हा मग आपण त्याला, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्याला युनिव्हर्सल साईन म्हणू शकता, इंट्युशन म्हणू शकता, ईश्वराची कृपा म्हणू शकता, तुम्हाला काय हवं ते म्हणू शकता. पण एकदा केवळ मला साईन दिसला म्हणून मी इमिजिएटली डिसिजन घेतला असं होता कामा नये. नंबर 2 ची गोष्ट, जर तुम्हाला वारंवार साईन दिसत असतील तर त्यानंतर सुद्धा तुम्ही डिसिजन घ्यायच्या आधी कोणाशी तरी शेअरिंग करणं गरजेचं आहे. कोणाशी तरी बोलून तो डिसिजन कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे की मी योग्य डिसिजन घेतोय. मगच आपल्याला त्या सायन्सच्या जोरावर डिसिजन घेता येतात. त्यानुसार मग आपल्याला हे पण कळतं की खरंच आपल्याला मिळालेला साईन योग्य मिळालाय का. त्या मिळालेल्या साईननुसार मी डिसिजन घ्यावा असं मला वाटतंय, पण मी कोणाशी तरी बोलतो आणि त्या व्यक्तीने देखील मला असं सांगितलं की नाही, हा डिसिजन घ्यायला हरकत नाही, याचा अर्थ मला साईन जे मिळत आहेत ते योग्य मिळत आहेत. सो जोपर्यंत आपण या दोन गोष्टी फॉलो करत नाही तोपर्यंत कुठल्याही युनिव्हर्सल साईनच्या जोरावर आपण निर्णय घेता कामा नये. त्याचबरोबर युनिव्हर्सने दिलेले हे साईन जर का अजून हेल्दी वेनी वापरायचे असतील तर आपण अजून 3 नियम फॉलो करू शकतो. एक म्हणजे तुमच्या कुठल्याही निर्णयाचा आधार केवळ हे साईन नाही असता कामा. म्हणजे समजा मला सगळीकडे साईन दिसत आहेत आणि त्यावरून जर का मी एखादा निर्णय घेतोय आणि तो निर्णय मी फक्त कुठल्या तरी एका व्यक्तीला विचारून कन्फर्म करून घेतलाय, तर ती एक व्यक्ती सुद्धा त्या विषयातली एक्सपर्ट असेलच असं नाही. त्या एका व्यक्तीला सुद्धा तुमच्या निर्णयातलं सगळं कळत असेलच असं नाही. असं असताना तुमचा निर्णय हा केवळ तुम्ही सायन्सवर घेतलाय असं कन्सिडर केलं जातं, जे नाही होता कामा. अशा वेळेला मग तुम्ही इतर अनेक गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. तुम्ही त्या विषयातले जे फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट चेक करणं गरजेचं असतं. तुम्ही इतर ऑप्शन्स चेक करणं गरजेचं असतं. त्या तुमच्या निर्णयाचा काय परिणाम होणार आहे याचा देखील तुम्ही आत्ताच अंदाज लावणं गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर तुमच्या निर्णयामध्ये काही जोखीम आहे का, काही रिस्क आहे का, अशा अनेक गोष्टींचा तुम्ही विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे. केवळ सायन्स एवढ्यावरच अवलंबून राहून एवढ्याच आधारावर आपण कुठलाही निर्णय घेता कामा नये.
नियम नंबर 2 तो म्हणजे तुम्हाला जेव्हा सायन्स दिसतात तेव्हा तुम्ही ते सायन्स नोट करून ठेवा, त्याचं जर्नलिंग करून ठेवा. तुम्हाला आज दिवसभरामध्ये कुठले कुठले साईन दिसले, कुठल्या कुठल्या वेळेला दिसले, त्या सायन्सच्या मागचा सोर्स काय आहे. रोज वेगळा वेगळा सोर्स आहे की रोज एकच सोर्स आहे. उदाहरणार्थ मला जर का सगळीकडे 11-11 दिसत असेल तर दरवेळेला मला 11-11 फक्त घड्याळामध्येच दिसत आहेत का, की मला रस्त्यावरच्या गाड्यांच्या नंबर प्लेटमध्ये सुद्धा 11-11 दिसत आहेत, किंवा मला अजून कुठल्या वेगळ्या वेगळ्या सोर्सेसच्या कडून सुद्धा 11-11 दिसत आहेत. हे सगळं लिहून ठेवायला सुरुवात करा. त्यावरून सुद्धा तुम्हाला याचा अंदाज येऊ शकतो की तुम्हाला दिसत असलेले 11-11 म्हणजे खरंच युनिव्हर्सचा साईन आहे की ही एक रॅन्डम गोष्ट आहे जे सगळ्यांच्या बाबतीमध्ये घडत असतं. आणि हे केवळ एकाच दिवशी लिहायचे असं नाही, तुम्हाला हे कमीत कमी आठवडाभर लिहून काढायचं आहे की मला कुठल्या दिवशी कुठला साईन दिसला, त्यावेळेला मी काय करत होतो, त्यावेळेला माझी मानसिक स्थिती कशी होती, त्यावेळेला मी कुठे होतो, त्या साईनचा सोर्स काय होता. अशी जेवढी जास्त प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारता येतील तेवढे प्रश्न विचारा आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहून ठेवा. आणि मग आठवड्याभरानंतर तुम्ही या कन्क्लुजनवर येऊ शकता की खरंच मला युनिव्हर्स साईन देत होतं की हा निव्वळ एक योगायोग होता, ही एक रॅन्डम गोष्ट होती. याचा निष्कर्ष आपल्याला तेव्हा काढता येईल जेव्हा आपण आठवडाभर हे सगळं नोंद करून ठेवू. आणि नियम नंबर 3 तो म्हणजे आठवड्याभरानंतर सुद्धा या सगळ्याचं तुम्ही कन्क्लुजन जर असं काढलं की नाही मला युनिव्हर्सल सिग्नलच मिळत आहेत, मला हे युनिव्हर्स साईनच देतंय की येस तू हा निर्णय घ्यायला हवा, आणि आता जर का आपण तो निर्णय घेणार असू तर एकदा फक्त स्वतःला हा प्रश्न विचारा की जर मी निर्णय घेतला तर तो निर्णय मला उद्या रिव्हर्स करता येईल का. मला जर निर्णय घेतल्यानंतर असं वाटलं की अरे नाही मला वाटलं होतं युनिव्हर्सल साईन आहे पण एक रॅन्डम गोष्ट आहे, सो मी गणलेलो आहे आणि आता मी गणलेला निर्णय घेतलेला आहे, असं जर का आपल्याला वाटलं तर तो निर्णय आपल्याला परत रिव्हर्स करता येईल का, याचा देखील आपण इथे विचार करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण युनिव्हर्सल साईननुसार निर्णय घ्यायचा का नाही हे ठरवू शकतो. अशा प्रकारे तुम्ही हेल्दी वेनी युनिव्हर्सल साईनचा तुमच्या आयुष्यामध्ये वापर देखील करू शकता. पण या युनिव्हर्सने दिलेल्या सायन्सच्या बाबतीमध्ये आपण काही वेळेला सावध देखील राहणं गरजेचं असू शकतं. उदाहरणार्थात जर का या युनिव्हर्सच्या सायन्समुळे आपली झोप उडत असेल, आपलं काम बिघडत असेल, आपले नातेसंबंध खराब होत असतील, आपण सतत घाबरलेले असू, सतत आपल्याला भीती वाटत असेल, काही जणांना असं वाटतं की माझ्यासाठी गुप्त संदेश आलाय, हे युनिव्हर्स मला गुप्त संदेश देत आहे, हे अशा लेवलला जर का तुम्ही पोहोचलेले असाल आणि अशा प्रकारे तुम्ही वास्तवापासून जर का दूर जात असाल तर समजून घ्यायचं की तुम्हाला कुठल्या तरी प्रोफेशनल व्यक्तीला म्हणजेच सायकॅट्रिस्टला, सायकोलॉजिस्टला भेटणं गरजेचं आहे. त्यावेळेला तुम्ही त्यांची मदत घेण्यामध्ये चूक काही नाही आहे. मला युनिव्हर्स साईन देत आहे इथपर्यंत ठीक आहे, ती आपली श्रद्धा असणं, विश्वास असणं इथपर्यंत ठीक आहे. आपल्या खडतर परिस्थितीमध्येच आपल्याला जर का ते साईन देत असेल, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आयुष्यामध्ये सगळं छान चालू असताना साईन दिसत नाहीत, पण जेव्हा आयुष्यामध्ये काहीतरी नकारात्मक चालू असतं किंवा काहीतरी बदल घडत असतो किंवा कुठलं तरी काम व्हायचं असतं, अशा वेळेला जर का तुम्हाला साईन दिसत असतील तर हे नॉर्मल आहे. पण सगळं व्यवस्थित चालू असताना जर तुम्हाला साईन दिसत असतील आणि कोणीतरी मला संदेश पाठवतोय वगैरे जर का वाटत असेल तर गाईच याचा अर्थ समजून घ्यायचं की आपल्याला अशा कुठल्या तरी प्रोफेशनल व्यक्तीची आवश्यकता आहे, ज्यामध्ये लाजण्यासारखं काही नाही. सरळ त्या प्रोफेशनल व्यक्तीकडे तुम्ही स्वतः उठून देखील जाऊ शकता. आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला सुद्धा हे युनिव्हर्स काही साईन देत असतील तर आम्हाला खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठले कुठले साईन मिळतात. तुम्हाला 11-11 दिसतं की तुम्हाला तुमचं आराध्य दैवत दिसतं किंवा अजून कुठलं साईन तुम्ही मानता ते तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकता. गाईज, युनिव्हर्स आपल्याला वेळोवेळी साईन देत असतं, काही चिन्ह दाखवत असतं. याच्यासारखाच एक सिमिलर अजून एक विषय म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन हा विषय माहिती असेल. आपण जे विचार करतो ते सत्यामध्ये उतरतं असं लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतं. आणि त्यानुसार जर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडाव्यात अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही सकारात्मक विचार करावा. त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग असं म्हणतात. तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह थिंकिंग कराल तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक घडेल. आणि पर्पजफुली सकारात्मक विचार करण्याला अफर्मेशन करणं म्हणतात, मॅनिफेस्टेशन वगैरे म्हणतात, बरोबर. सो जर का तुम्हाला या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर मॅनिफेस्टेशनचे 4 मार्ग या विषयाचा एक व्हिडिओ मी खूप पूर्वी बनवलेला होता. तो व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी इथे येईल. तुम्हाला जर का त्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून पहा. तुम्हाला तो व्हिडिओ देखील नक्की आवडेल. त्याचबरोबर हा होता आजचा व्हिडिओ.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि काहीही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. तुम्हाला जर का मेडिटेशन करायचं असेल, कोर्सची माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक आहे. त्या लिंकवर आपल्या कोर्सची सर्व माहिती उपलब्ध आहे. तुम्हाला तिकडे सर्व माहिती वाचायला मिळू शकते. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. व्हिडिओ आला असेल इथे. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.